गणेश मूर्तींची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण इथल्या चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती रंगवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। देशभरातील विविध भागांबरोबरच परदेशातही गणेश मूर्त्या पाठवण्याचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा फटका या व्यवसायाला बसतोय। पेण शहर गणपतीचं माहेरघर, इथल्या गणेश मूर्तिकलेला 150 वर्षांचा इतिहास लाभलाय। कैलासवासी वामनराव देवधर यांनी सुरू केलेला गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आता पेण शहर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फोफावलाय। पेण तालुक्यातील आज घडीला 450हून अधिक कार्यशाळा आहेत। त्यातून दरवर्षी जवळपास 25 लाख गणेश मूर्ती तयार केल्या जातात। पेणच्या बाप्पाला परदेशातही मोठी मागणी आहे। पेणच्या मूर्तिकला व्यवसायातून दरवर्षी 25 ते 30 कोटींची उलाढाल होते। गणेश मूर्तीच्या व्यवसायात महिलाही मोठ्या संख्येने उतरल्यात। सुरुवातीला व्यवसायाची गरज म्हणून तर आता रोजगाराची संधी म्हणून याकडे पाहिलं जातं। गणेश मूर्तींवर रंगकामाबरोबरच प्रामुख्याने मूर्ती सजावटीचं कामही महिला करताना दिसतात। वर्षभर म्हणजे फिनिशिंग आणि त्याच्यानंतर पूर्ण ओके झाल्यानंतर फिनिशिंग त्याच्यावरती गोल्डन वगैरे सर्व लावल्यानंतर ते पूर्ण ओके होतं गणपती, नंतर तो आमच्याकडे येतो। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती ज्वेलरीवर ज्या पद्धतीने ग्राहकांची मागणी असते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर ज्वेलरीवर केला जातो। यंदा बाजीराव पेशवा आणि LED लाईटवाल्या गणेश मूर्ती ग्राहकांच्या पसंतीला उतरलाय। मात्र यंदा पेणच्या मूर्ती व्यवसायाला मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा फटका बसतोय, कारण या रस्त्यांवर असं खड्ड्याचं साम्राज्य आहे। परिणामी अनेक मूर्ती फुटून व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे अनेक व्यावसायिक पेणमध्ये मूर्ती खरेदी करण्यास धजावत नाहीत। जाणाऱ्या येणाऱ्या आमच्या वाहनामध्ये असणाऱ्या मूर्तींना डॅमेज होतात, मूर्ती वेळेवर पोहोचू शकत नाहीत, ट्रॅफिक जाम होते आणि अशा प्रकारे ट्रॅफिक जाम झाल्या कारणाने वेळेवर त्या ठिकाणी आमच्या मूर्ती पोचू शकत नाहीत आणि त्यामुळे मूर्तींबरोबर जाणाऱ्या मंडळींचे सुद्धा खूप हाल होतात। त्यामुळे पेण ह्या भागामध्ये येणारी गिराईकं होती त्याच्यावर फारसा परिणाम झालेला आहे की बाबा मूर्ती आपल्या डॅमेज होतात, म्हणजे आपण पेणसारख्या ठिकाणी मूर्ती आणायची आणि परत त्या डॅमेज झाल्यानंतर आपल्याला व्यवसाय करता येणार नाही। त्यामुळे गिराईकावर त्याचा परिणाम झालेलाच आहे। पेणच्या मूर्तिकलेचा पसारा दिवसेंदिवस वाढत असला तरी या व्यवसायाला संघटित स्वरूप यायला हवं। मात्र त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची। प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।